नमस्कार शेतकरी बांधवांनो, सर्व शेतकरी बांधवांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून खूप अत्यंत आनंदाची बातमी आहे। आता शेतकऱ्यांचा बैलपोळा हा सण जवळ आलेले शेतकरी बांधवांनो आणि बैलपोळा सणानिमित्त सर्व शेतकरी मित्रांसाठी खूप अत्यंत आनंदाची बातमी आहे। बरेच काही योजनेचा लाभ, बरेच काही योजनेचे राहिलेले पैसे शेतकऱ्यांना आता भेटणार आहे। बरेच काही दिवसापासून त्याचा निधी पण वितरण झालेला आहे, परंतु अद्याप देखील शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटमध्ये ते पैसे आले नाही। तर तेच आता डीबीटीच्या माध्यमातून डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर याच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटमध्ये येणारे, आधार लिंक बँक खात्यामध्ये येणार आहे। तरी खूप मोठी आनंदाची बातमी। नेमकं कोणत्या योजनेचे पैसे भेटणार आहे ते सर्व काही सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। त्याकरता व्हिडिओला नक्कीच शेवटपर्यंत बघा आणि त्यावर आपल्या चॅनलवरती मात्र नवीन असेल तर चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राइब करा पुढील असल्याचं माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी। तर शेतकरी बांधवांना जसं की तुम्हाला माहिती असेल, मागील काही काळामध्ये आपण व्हिडिओ बनवले होते, त्याच्यामध्ये सांगितले होते, एक लाईव्ह प्रूफ एक व्हिडिओ पण दाखवला होता की महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं होतं अकोला येथून बोलत असताना की आम्ही पीक विमा की सरसकट मंजूर करणार आहोत। राहिलेला सर्व काही उर्वरित 75% असो किंवा खरीप 2023चा असो, सर्व काही 25% 75% जे आपण शेतकऱ्यांना राहिलेला भेटलेला नाही अशा शेतकऱ्यांना देखील आम्ही पीक विमा देणार आहोत, असे आदेश त्यांनी पीक विमा कंपन्यांना कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून जारी करण्यात आलेले। आता बऱ्याच काही जिल्ह्यांमध्ये तो पीक विमा वाटपास सुरुवात पण झाली आहे, जसे की अकोला असेल, वर्धा असेल, हिंगोली असेल, यवतमाळ असेल, गडचिरोली असेल, परभणी असेल, बीड असेल, नांदेड असेल, धाराशिव असेल, बऱ्याच काही जिल्ह्यामध्ये तो पीक विमा वाटपास सुरुवात झालेली 75% असो किंवा 25% असो, खास करून 75% पीक विमा शेतकऱ्यांना भेटू लागलाय। थोडा का पण भेटू लागला तर ही खूप आनंदाची बातमी आहे। आता राहिलेल्या शेतकऱ्यांना जे 75% पीक विमा कधी भेटेल या संदर्भातील संपूर्ण काय माहितीचा आढावा आपण जाणून घ्या। तर तुम्हाला सांगू शकतो शेतकरी मित्रांनो, 75% पीक विमा करता जे की राज्य शासनाच्या तसेच केंद्र मित्रांनो पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून जवळपास 34 जिल्ह्यातील 24 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला। त्याच्यापैकी धाराशिव, चंद्रपूर, हिंगोली, अमरावती, त्याचबरोबर नंदुरबार, धुळे, यवतमाळ, वर्धा, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, त्याचबरोबर शेतकरी जालना, परभणी, नांदेड हे बरेच काही जिल्ह्यांचा त्याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। शेतकरी बांधवांनो जे की 75% पीक विम्यामध्ये आता विचार केला असता तर शेतकरी बांधवांनो जी तुमची अतिवृष्टी गारपिटीमुळे नुकसान झाली होती त्यालाच नुकसान भरपाई आता ती मंजूर करण्यात आली, कारण की अद्याप देखील बऱ्याच काही शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम भेटली नव्हती। परंतु आगामी विधानसभा निवडणुकीला तोंडावरती समजून घेऊन आता राज्य शासनाने ते देखील मंजूर केलेलं आहे। शेतकरी बांधवांना त्याचा निधी तर बऱ्याच काही दिवसांनी वितरण झालेलं आहे, परंतु अद्याप देखील शेतकऱ्यांना तो भेटला नाही। तर तुम्हाला सांगू शकतो त्याच्यामध्ये जवळपास 10 जिल्हे मुख्य पात्र आहे शेतकरी बांधवांना। 10 जिल्ह्यांकरता जे की नुकसान भरपाई, अतिवृष्टी गारपीट नुकसान भरपाई भेटणार आहे आणि खूप जास्त प्रमाणात ती भेटणार आहे। जसं की हेक्टर विचार केला असता तर 25,000 पासून तर 30,000 रुपयापर्यंत ती नुकसान भरपाई शेतकरी बांधवांना त्यांच्या अकाउंटमध्ये भेटणार आहे। आता किती तारखेपर्यंत भेटणार हे पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर सांगूया। तत्पूर्वी आपण तुम्हाला सांगू शकतो शेतकरी बांधवांनो की त्या नुकसान भरपाई करता कोणते कोणते ते 10 ते 12 जिल्हे पात्र आहे। त्याच्यापैकी नंबर 1 चा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो यवतमाळ, नंबर 2 चा जिल्हा आहे बुलढाणा, नाशिक, अमरावती, धाराशिव, गडचिरोली, चंद्रपूर, नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो लातूर, त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो बीड, परभणी हे जिल्हे त्याच्यामध्ये मुख्यतः पात्र आहे शेतकरी बांधवांनो नुकसान भरपाईसाठी। तर ह्या शेतकरी बांधवांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आता कधी भेटेल ते पण आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगूया। त्याचबरोबर तुम्हाला सांगू शकतो की राहिलेल्या ज्या महिला आहेत त्यांना लाडक्या बहीण योजनेचे पैसे अद्याप देखील भेटले नव्हते, आता त्यांना ते भेटण्यास सुरुवात झालेली। ज्यांनी जुलै ऑगस्टमध्ये त्यांचे फॉर्म सबमिट केले होते त्यांना देखील भेटायला ते सुरुवात झाली। तर या देखील योजनेचे पैसे आता राज्य शासन देण्यास सुरुवात झालेली आहे। त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो 75% पीक विमा असो किंवा खरीप पीक विमा असो, रब्बी पीक विम्याचा अपडेट तर थोडक्यात आपण जाणून घेऊया शेतकरी बांधवांना। आता रब्बी पीक संदर्भातील तर तुम्हाला सांगू शकतो रब्बीचा पीक विमा देखील मंजूर करण्यात आलेला आहे, परंतु अद्याप वाटप त्याची सुरुवात झालेली नाही। आता वाटप कधीपासून सुरुवात होईल आणि कोणते कोणते शेतकरी त्याच्यात पात्र बसणार आहे, कोणते कोणते जिल्हे त्याच्यात पात्र आहेत थोडक्यात जाणून घेऊया। तर रब्बी पीक करता ऑल ओव्हर जे की 34 जिल्ह्यातील 34 जिल्ह्यांचा समावेश आहे शेतकरी बांधवांनो। असं कोणतंच नाही की कारण की सर्व काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी त्याचा पीक विमा देखील क्लेम केलेला भरलेला आहे। तर मित्रांनो भरलेला आहे, क्लेम केला की नाही त्यांना माहिती, परंतु सरसकट म्हणल्यानंतर जे की शेतकरी बांधवांना रब्बी करता जे की गहू, हरभरा या मुख्यतः 2 पिकांसाठी तो पीक विमा जास्तीत जास्त प्रमाणात मंजूर करण्यात आला आहे। शेतकरी बांधवांनो जवळपास 3 ते 4,520 कोटी रुपयाचा निधी त्यांच्याकरता मंजूर करण्यात आलेला आहे आणि खरीप हंगाम 2023 उर्वरित 75% पीक विम्यासाठी 7,220 कोटी रुपयाचा पीक विमा देखील मंजूर करण्यात आलेला आहे। तर ही खूप मोठी आनंदाची बातमी राज्य शासनाच्या माध्यमातून समोर येत आहे शेतकरी बांधवांनो, सर्व शेतकरी बांधवांसाठी। तर शेतकरी बांधवांना तुम्हाला सांगू शकतो की सर्व वेळेचे काही पैसे तुम्हाला जे सांगितलं जसं की पीक विमा असेल हे असेल ते संपूर्ण काही कधी भेटायला सुरुवात होईल। तर शेतकरी बांधवांना तुम्हाला सांगू शकतो आता ऑगस्ट जे की संपलेला आहे, हा 10 सप्टेंबर पासून
ते 15 सप्टेंबर किंवा 17 सप्टेंबरपर्यंत तुम्हाला राहिलेला उर्वरित 75% पीक विमा असो किंवा नुकसान भरपाई, अतिवृष्टी गारपीटचे अनुदानाचे पैसे असो, हे सर्व काही 17 सप्टेंबरपर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये येऊन जाईल. तर हेच माहितीपूर्ण अपडेट होते. व्हिडिओमध्ये माहितीपूर्ण वाटली असेल तर लाईक मात्र नक्कीच करा. पुढील असल्याचं माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.